तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? राहायलाच पाहिजे, कारण की आम्हाला आजच कॉलेजमध्ये सांगितलं की हॅपीनेस इज अ बेसिक नीड ऑफ ह्युमन. म्हणूनच मी पुन्हा एकदा कॅमेरा चालू केला आहे तुम्हाला हॅप्पी करण्यासाठी. तर आमच्या कॉलेजमध्ये मागच्या 3 दिवसापासून चालू होतं UHV सेशन, ज्यामध्ये आम्हाला बरंच काही सांगितलं. ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेनच पुढे. तर आज UHV सेशनचा फर्स्ट डे. मी सकाळी 6लाच उठून 8ला कॉलेजमध्ये पोचलो आणि बघतो तर मॅडमनी सेशन चालू करायची तयारी पण केली होती. आणि जसं बाबाला कळालं की 3:30पर्यंत सेशन राहणार आहे, तर बाबा टेन्शनमध्ये गेला. हा आमच्या क्लासचा चॉकलेट बॉय. तर आम्हाला हॉलमध्ये मोबाईल अलाउड नाही असं सांगितलं गेलं. तर हा आहे आपला मित्र शुभम. तो म्हणू लागलाय लाईक करा आणि आपला हा भाऊ, आणि हा आहे आपला भाऊ परशा. याला लक्षात ठेवा बरं का, कारण की हा तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप दिसत राहील. शुभम भाऊ म्हणू लागलाय की सबस्क्राईब आणि फॉलो पण करा. आम्हाला फोन अलाउड नव्हता म्हणून लेक्चरमधले व्हिडिओ घेता नाही आले. आता आमचा झाला होता लंच ब्रेक. तेवढ्यात आम्हाला भेटले रितेश भाऊ, जे आपल्यासाठी 2 शब्द बोलत होते. आमच्या भावाला या सरप्राईज करा. आणि आमचा ब्रेक संपला म्हणून आम्ही सगळे वापस हॉलमध्ये जाऊ लागलो. मग परत चालू झालं आमचं सेशन, जे ऐकायला खूप मजा येत होती. आपल्या परशाला आरसीची आठवण येऊ लागली होती. आणि हे आहेत बाबा आणि अभिषेक, ज्यांना खूप बोर झालं होतं. सेशनमध्ये काय चालू आहे त्यांना कळतच नव्हतं. समजत नाही बाबांना काय चालू आहे. आणि हे मागचे काट्टे लपून लपून फोन घेऊन आले आणि फोनमध्ये पिक्चर बघत बसले. यांना पकडायला पाहिजे होतं मॅडमनी. अशा प्रकारे आमचा फर्स्ट डे सेशन संपला. आणि मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो कॉलेजमध्ये. तर परत फोन अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ काढता झाला आमचा लंच ब्रेक. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही हॉलकडे वापस चाललो होतो, तर बघितलं वेदांत आय कार्डने बास्केटबॉल खेळत होता. आणि ज्याची आम्ही वाट बघत होतो तेच झाले. बघा, आम्ही खूप हसलो. मग सगळे एक एक करून उड्या मारू लागले आय कार्ड काढण्यासाठी. ये जमलं, ये निघली वेदांत फिलिंग. पण कोणालाच जमलं नाही. आणि तेवढ्यात समर्थ आला देव माणूस बनून आणि चमत्कार करून गेला. वेदांत झाला खुश. मग आता कोणाची तरी मजा घ्यायची म्हणून आम्ही गेलो बाबाकडं आणि त्याला सगळ्यांनी भिंतीवर लटकवलं. त्याला समजलंच नसेल की अचानक काय झालं त्याच्यासोबत. तर परशा भाऊ म्हणू लागला की मला पण घे ब्लॉगमध्ये. म्हटलं ये ना भावा, तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी. मग परत आमचं सेशन चालू झालं आणि आम्हाला एक व्हिडिओ लावून दिला मॅडमनी आणि म्हटल्या बघा तुम्हाला काय समजतं ते. आम्ही बघू लागलो व्हिडिओ. व्हिडिओमध्ये काय चालू होतं कोणाला समजलं नाही, पण हां मज्जा खूप आली. राग आला भैया त्याला. ए फोकस द्या रे फिल्मवर. अरे यार, ब्रेक मारला आता कोणतरी भेटलं. अरे 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 अशा प्रकारे आमचं सेकंड डेचं सेशन पण संपलं. बाबा म्हणे दे इकडं फोन, मी व्लॉग काढून बघतो. आणि भाऊने केला कॅमेरा चालू. मग मी आपल्या मुलांना लिफ्ट कशी यूज करायची शिकू लागलो. तर आम्ही गेलो लिफ्टमध्ये आणि माकडचाळी करू लागलो. तर कॅमेऱ्यातून बघणारे सर पण म्हणत असं कुठून आले काट्टी. नंतर कॉलेजमध्ये बाहेर आल्यावर सूरज आणि रितेश म्हणे चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. मी म्हटलं चला. मग आम्ही गेलो श्रेयस कॉलेजकडं आणि घेतला निसर्गाचा आनंद. थोडा व्ह्यूचा व्हिडिओ घेतला आणि भावांना टाटा करून आलो घरी. आज आमच्या सेशनचा लास्ट म्हणजे थर्ड डे. तर रोज सारखं आज पण लवकर उठून मी पोचलो कॉलेजमध्ये आणि हॉलजवळ गेलो तर तिथे मुलं खेळत होते बास्केटबॉल. खेळावं तर मला पण वाटत होतं, पण स्टडी इज इम्पॉर्टंट ना. मग झाला आमचं लंच ब्रेक. आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि वापस हॉलकडे गेलो. आपल्याला सेल्फ इव्हॅल्युएशन द्यायचं आहे, म्हणजे आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो आणि कशा कशाचं रिअल लाईफमध्ये यूज करणार आहे ते सांगायचं होतं. पोरं सगळे गेले होते टेन्शनमध्ये, कोणाला काय करावं समजत नव्हतं. मुलं लागले होते स्क्रिप्ट तयार करायला. तेवढं आम्हाला दिसलं आमच्या असाइनमेंट आणि सबमिशनचं फ्युचर, जे की खूप डार्क होतं, आपल्या फ्युचरपेक्षा पण डार्क. मग आपण वेदांतला विचारलं आपल्याला कसं वाटत आहे. तर वेदांत म्हणतो तू दिलं की लगेच तुझ्या मागे येतो प्रेझेंटेशन द्यायला. आर्यनला विचारलं तर तो म्हणतो जो होंगा आले आपली प्रेझेंटेशनची वेळ. गेलो तर फुल कॉन्फिडन्समध्ये होतो,
पण समोर गेल्यावर अख्खं विसरून गेलो. जे आठवलं ते बोलून टाकलं मग. My goal is to become an IPS officer or get a good job in reputed सगळ्यांचं company. प्रेझेंटेशन झालं. याचा पण एक व्हिडिओ घेऊन येईन बरं का मी नक्कीच. या सगळ्यांच्या प्रेझेंटेशनचे 1-2 चांगले पॉईंट. नंतर आम्ही घेतला मॅडमसोबत एक छानसा फोटो आणि ह्या UHV सेशनला आणि हॉल नंबर 18ला केलं बाय बाय. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं कॉलेजचं सेशन कसं वाटलं आणि कोणता सीन आवडला, आणि हां, आमच्या कॉलेजचे पोरं कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी सगळ्यांच्या प्रेझेंटेशनचा एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. तर भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी जय शिवराय, जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय.